रामचा गुड मॉर्निंग गाईस. सकाळचे वाजले होते 4:30 आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतो. याचं कारण आम्हाला सुट्ट्या भेटत नव्हत्या आणि आम्हाला टाईम पण नव्हता. तर ही आजची ट्रिप पण खूप मोठी. आम्ही सकाळी सकाळी निघालो शनी शिंगणापूरला. आणि काय आम्ही रिक्षामध्ये नाही निघालो. आणि अमावस्या असल्यामुळे शनी शिंगणापूरमध्ये जास्त ट्रॉफिक होत होती, त्यामुळे त्यांनी 2 किलोमीटर अलीकडे सगळी ट्रॉफिक करून पुढे फक्त रिक्षानी प्रवास चालू ठेवला. तसंच आम्ही आलो शनी शिंगणापूर. पूजेचं साहित्य घेतलं आणि लागलो दर्शनाला. म्हणजे दरवेळेस आल्यानंतर 15 ते 20 मिनटात तुमचं दर्शन होतं, पण आज गर्दी इतकी होती की आम्हाला 2 तास दर्शनाला लागले. आणि इथले जे संस्थेमध्ये काम करणारे पुजारी म्हणा, तुमचे गार्ड म्हणा, कोणी पण इतके माजून गेलेले आहेत. आलेले भाविक भक्तांना धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, अशा प्रकारे प्रत्येक देवस्थानावर हीच कंडिशन झालेली आहे. आपण काय बोलू नाही शकत. ठीक आहे. तसं नंतर आम्ही पुढे आलो, फोटोशूट वगैरे केला, थोडंसं फोटो काढले. मी परत निघालो पार्किंगकडे जाण्यासाठी. परत रिक्षा पकडली आणि 1 किलोमीटरचे त्यांनी पर शीट 20 रुपये घेतले आमचे. नंतर आम्ही गाडीमध्ये आलो. गरमी इतकी होती, पहिले AC लावला बाई, म्हटलं चला. आणि पुढे येऊन आम्हाला लागली होती आता भूक आणि आम्ही घरनं बनवून आणलेलं होतं. म्हटलं आता मस्त झाडाखाली थांबू. आणि एक ठिकाणी इतकं सुंदर म्हणजे आम्हाला भेटलं. इथं मस्त हे होती, विहीर होती, त्यानंतर झाडाची सावली पण भारी होती आणि आबुटा असं वातावरण झालं होतं. या दोघांचं चाललं होतं पाणी किती खोले काय. म्हटलं चला भूक लागली, पटकन जेवण करून घेऊ. तर माझी मम्मी आणि माझी सासूबाई बसलेल्या होत्या आणि झाडाखाली बसून एकदम मस्त गावाकडची फिलिंग घेतली. जेवण केलं आणि थोडी मला झोप लागायला लागलेली होती, कारण की आम्ही चाललो होतो आता तुळजापूरला. पप्पांना म्हटलं तुम्ही गाडी चालवा, मी थोडीशी झोप काढतो. फायनली आम्ही तुळजापूरला आलो. 5.5 ते 6 तास प्रवास केला. मग आम्ही तुळजापूरला आलो, गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर डायरेक्ट आम्ही निघालो दर्शनाला. म्हणजे डायरेक्ट आता म्हटलं फ्रेश वगैरे डायरेक्ट तिथं होऊनच, कारण की तिथं एक कुंड आहे, तिथं हातपाय वगैरे फ्रेश होऊनच तुम्हाला मध्ये मग जावं लागतं. आम्ही पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर तुळजापूरला आलो होतो. तर देवीला नऊवार साडी घेतली आणि नंतर आम्ही निघालो त्या कुंडाकडे हातपाय धुवण्यासाठी. हातपाय धुवून झाले, ह्या बसले होते, मी, माझी सासूबाई आणि पप्पा. आम्ही बसलो तर डायरेक्ट आम्ही निघालो दर्शनासाठी. आणि इथं पण एक काळा बाजार आहे. तुम्हाला जे 2 पुजारी दिसत आहे ना, हे स्वतः आम्हाला म्हणजे 500 रुपयात 5 मिनटात तुम्हाला दर्शन करून देतो. म्हणजे इथं पण हा सेम काळा बाजार जो शनी शिंगणापूरला बघितला तोच. इथं बघा, ह्या बाईला माझ्यासमोर 500 रुपये या बाईकडून घेतले ह्या पुजाऱ्याने आणि इथं या बाईला गर्दीमध्ये आणून सोडून दिलं. म्हणजे तुम्ही बघा, देवाच्या नावाखाली गोरगरिबांना लुटणे आणि फसवणूक करणे. इथं आल्यानंतर पण तुम्ही सेम कंडिशन बघू शकता. बघ, 1000 रुपये देऊ का माझी सोडता का? काय 1000 रुपये मला नको देऊ, जा बाहेर दे. नाहीतरी पैशाचा जोर दाखवता. राहू द्या. 1000 रुपये देऊ का माझी सोडता का? काय 1000 रुपये मला नको देऊ, जा बाहेर दे. नाहीतरी पैशाचा जोर दाखवता. राहू द्या.